मंगलमूर्ती मोरया ज्यांच्या नावानं हा जयघोष प्रचलित झाला ते गणपती भक्त श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज आणि यांचा संजीवन समाधी सोहळा उत्सव 6 डिसेंबरला चालू होतो ते 10 डिसेंबरपर्यंत बघा 2025. तर मित्रांनो 464 वर्षाचा काळ निघून गेला तरी आजही चिंचवड या ठिकाणी मोरया गोसावी समाधिस्थ आहेत. काय आहे रहस्य याचं की प्रत्यक्ष एवढी अफाट भक्ती मोरया गोसावी यांची की गणपती बाप्पा मंदिरातून बाहेर येत होते मोरया गोसावी यांना दर्शन देण्यासाठी. अशा अनेक गोष्टी चमत्कार घडलेले त्यावेळी. तर मित्रांनो सुंदर अशी माहिती आज आपण ऐकणार आहोत की मोरया गोसावी यांच्या जन्माचं रहस्य ते संजीवन समाधी शेवटपर्यंतची माहिती आज आपण जाणणार आहोत. तर आपण गणपती भक्त आहात ना, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट जरूर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शूटर चॅनल. तर मित्रांनो कर्नाटक मधला बिदर जिल्हा आणि या बिदर जिल्ह्यामध्ये शाली नावाचं गाव आणि या गावामध्ये वामन भट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई अगदी सुखानं संसार करत. वामन भट्ट भगवंताची भक्ती करणारे होते, शास्त्र जाणणारे होते, गृहस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन करणारे होते. परंतु एवढी सगळं भक्ती असताना सुद्धा वामन भट्ट यांचं अर्धायुष्य गेलं परंतु संतान नव्हती. दोघेही पती पत्नी नाराज झाले आणि त्या दोघांनी विचार केला की आता कर्नाटक राज्य म्हणजे आपलं गाव सोडायचं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जायचं. आणि वामन भट्टांनी घर सोडलं बघा. दोघाही पती पत्नींनी मजल दरमजल करत प्रवास करत मोरगावला आले आणि कऱ्हेच्या पठारावरती विराजमान झालेला मोरयाला पाहून त्यांचं चित्त विरालं. त्यांना असं वाटू लागलं की आता कुठंच जायला नको. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मोरयाची भक्ती चालू केली. तन मन लावून अगदी दिवसामागून दिवस जात होते. आणि याच्यानंतर त्यांच्या खडतर तपस्येनंतर मोरगावचा मोरया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी सुंदर असं पुत्ररत्न त्यांना प्राप्त झालं. आणि त्या मुलाचं नाव म्हणजे त्या बाळाचं नाव अजन्म असं ठेवलं. अजन्मा लहानपणापासून गणेश भक्तीमध्ये रंगला आणि अशीच गणेश भक्ती करता करता त्यांची भेट योगीराज नयन भारती गोसावींशी झाली. पुढे त्यांच्या उपदेशानं मोरयानं मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर अशी तपश्चर्या केली. 42 दिवसाच्या कठोर अनुष्ठानानं चिंतामणी प्रसन्न झाले आणि त्याच ठिकाणी मोरया गोसावी झाले बघा. पुढे त्यांचं नाव अष्टसिद्धी प्राप्त केल्या त्यांनी आणि याच्यानंतर मोरगावला आले बघा मोरया गोसावी परत. आणि त्यांच्या ज्या सिद्धी आहेत गोरगरीब दीन दुबळ्यांना या सगळ्यांचं संकट निवारणासाठी ते उपयोग करू लागले. संपूर्ण या परिसरामध्ये त्यांचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलं. हजारो गोरगरीब त्यांच्या पायाशी येऊन नतमस्तक होऊ लागले. परंतु त्या ठिकाणी मोरया गोसावींना ध्यान धारणेला वेळच मिळाला बघा. कारण हजारो लोक दररोज येत होती मोरया गोसावी यांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आणि गणपती बाप्पाच्या पायाशी. मोरया गोसावींनी एक दिवस विचार केला गणपती बाप्पाचं ध्यान तर दररोजच होतं परंतु डोळे झाकल्यानंतर गणपती बाप्पा भेटा येत होते बघा. आणि असेच एका दिवशी मोरया गोसावी यांनी डोळं झाकलं, गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं आणि गणपती बाप्पाला आपली समस्या सांगितली. गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले. गणपती बाप्पानं सांगितलं की तू आता मोरगाव सोडून चिंचवडला जा. आणि गणपती बाप्पाच्या आदेशानुसार मोरया गोसावी चिंचवडला आले बघा उपवनात आणि एकांतात ध्यान धारणा करू लागले. आता चिंचवडच्या लोकांना हे समजलं की कोणतरी योगी पुरुष आपल्या चिंचवडच्या उपवनात आलाय. हजारो लोक त्या ठिकाणी यायला लागली आणि लोकांनी त्यांना गावात आणलं बघा. एक झोपडी बांधून दिली आणि त्या ठिकाणी मोरया गोसावी आपली सेवा करू लागली. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडून
मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करत आणि पंचमीला पारणे करून चिंचवडला माघारी परत येत. कितीही अडथळे आले, कितीही संकट आली, तरी मोरया गोसाव्यांनी आपल्या पूजेमध्ये बघा खंड पडू दिला नाही. चिंचवडवरून मोरगावला यायचेच. आणि असंच एकदा मोरया गोसावी चिंचवडवरून मोरगावला चालले होते. पावसाळ्याचे दिवस होते. भयंकर असा पाऊस झाला आणि कऱ्हा नदीला आला पूर. कऱ्हामाई दुथडी भरून वाहत होती. आता मोरगावला जायचं कसं? मित्रांनो, त्यावेळी पूल नव्हते. डोळे झाकले, गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं. बाप्पा, मला तुझ्याकडे यायचंय, माझ्या पूजेमध्ये खंड पडून देऊ नकोस. आणि काय चमत्कार! त्या कऱ्हेच्या उसळणाऱ्या पाण्यातून एक कोळ्याचा मुलगा नाव घेऊन त्या ठिकाणी आला हो. आणि ती नदी मोरया गोसावींना पार करून दिली. ते दुसरं तिसरं कोण नसून ते गणपती बाप्पा. एवढी मोठी अफाट भक्ती होती बघा मोरया गोसावींची. एकदा तर काय, मंदिर बंद झालं, गुरव घरी निघून गेले, वेळ झाली होती, काय करावं हे कळेना. आणि मोरया गोसावी तरटीच्या झाडाखाली बसून गणपती बाप्पाचं नामस्मरण करत होते बघा. बंद झालेलं गणपती बाप्पाचं मंदिर, दरवाजा बंद होता. आणि आपल्या भक्तासाठी गणपती बाप्पा मंदिरातून बाहेर आले आणि साक्षात मोरया गोसावींना दर्शन दिलं आणि त्यांची पूजा स्वीकार केली मंदिराच्या बाहेर. विचार करा केवढी अफाट भक्ती. मित्रांनो, ह्या सगळ्या घटना ह्या कलयुगातल्या आहेत. देव आहे का नाही हे जर तुम्हाला माहिती पडायचं असेल तर भक्ती तेवढी करावी लागते. लक्ष. आणि मित्रांनो, आता मोरया गोसावी ज्या वेळेला चिंचवडला होते त्यावेळेला चिंचवड छोटं होतं. आता चिंचवड हळूहळू मोठं झालं होतं. मोरया गोसावींची अफाट भक्ती, त्यांच्या पायाला जरी हात लावला तरी भक्तांना त्या ठिकाणी संकट दूर होत होती. आणि त्यामुळे हजारो भाविक चिंचवडला येत होते. मंदिर जे बांधलंय ना ते मोरया गोसावींनी प्रथम. आणि मोरया गोसावी तर गणपती बाप्पाच्या भक्तीत लीन होऊन गेलेली होती. हजारो लोक दररोज येत होती. त्यामुळे त्यांना तपचर्या करता येत नव्हती. मयुरेश्वराचा धावा केला आणि सांगितलं की हे मयुरेश्वरा, माझं कार्य आता संपलंय, माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण कर. गणपती बाप्पा प्रत्यक्षात समोर आले होते. काय तुझी इच्छा आहे? भक्ताला विचारलं आपल्या मोरया गोसावींना. आणि त्यांनी सांगितलं, हे ईश्वरा, हे मयुरेश्वरा, माझी समाधी घेण्याची इच्छा आहे, परंतु मी समाधीमध्ये असताना तुझ्या भक्तीत मला लीन व्हायचे, कायमचं या ठिकाणी. हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी मला याच समाधीमध्ये राहायचे. आता गणपती बाप्पानं हे ऐकल्यानंतर गणपती बाप्पा त्या ठिकाणी म्हणाले, अरे तू आणि मी दोन नाहीत, आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयामध्ये निवास करील. जा, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व व्यवस्थित होईल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हे सगळं सांगितल्यानंतर गणपती बाप्पा म्हणजे आपले मयुरेश्वर अंतर्धाम पावले. मोरया गोसावींनी समाधानानं, तृप्तीनं त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आणि आपला हा विचार आपल्या मुलाला म्हणजे चिंतामणीला सांगितला. आता चिंतामणीने ऐकल्यानंतर चिंतामणीला फार दुःख झालं. पण तरीही आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावरती एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी एक गुहा तयार केली. मार्गशीर्ष वद्य षष्टी शके 1483 साल होतं 1561. हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी आपल्या घरातून निघाले. देबळी आले, मोरेश्वराच्या पाया पडले. आणि याच्यानंतर बघा त्यांच्याबरोबर चिंतामणी महाराज, 2 सुना, नातवंड, सगळा हा परिवार होता. चिंचवड गावातले अनेक लोक आधीच घाटावर जाऊन बसलेली होती. आणि सगळ्यांचा गजर चालला होता. मोरया नावाचा गजर त्या ठिकाणी चाललेला होता. मोरया गोसाव्यांनी स्नान केलं, पूजा केली, धौत वस्त्र परिधान केलं आणि मोरया गोसावी गुफेत उतरले. 1.5 परस खोलीची गुफा होती. 10 हात लांब, 10 हात रुंद होती. चिरेबंद दगडानं ती बांधलेली. मधोमध दगडाचा चौरंग आणि त्यावर आसन, आणि पुढे सुद्धा एक चौरंग, त्यावर गणेश पुराण. दोन्ही बाजूला 2 समया तेवत होत्या. मोरया गोसावी आसनावर बसली. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. सुनांनी औक्षण केलं.
सगळे पाया पडत होते. नंतर सगळे बाहेर निघून आले आणि बघता बघता मोरयांची समाधी लागली हो. नजर 2 भुवयामध्ये स्थिर झाली. शरीर ताहड झालं. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले आणि चित्त चैतन्य आधार घेऊन आत्मानंदात निमग्न झालं. आणि याच्यानंतर बघा, चिंतामणी बाहेर आला. त्यांचा मुलगा एक प्रचंड शिला गुहेला नेऊन लावली. आणि याच्यानंतर पुढे चिंतामणी महाराजांनी गुहेवर सिद्धी बुद्धीसहित मोरयांची मूर्ती बसवली. समाधीकडे जायचा जो रस्ता होता त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली. तर मित्रांनो, हे समाधी स्थान जागृत आहे. आजही अनेक भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणपती भक्त बघा त्या ठिकाणी येतात, मोरया गोसावी यांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. कारण प्रत्यक्षात गणपती बाप्पानं सांगितलं होतं मोरया गोसावींना की मी तुझ्या हृदयामध्ये कायमचा राहील, तू आणि मी एकच आहे. म्हणून मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी गणपती बाप्पा सुद्धा त्या ठिकाणी येत आपल्या भक्तांना दर्शन देण्यास. पुण्यामध्ये आपण कधीही जरी गेलो तरी चिंचवडला एकदा जा आणि गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक व्हा. आणि मोरगावला सुद्धा विचार करा, केवढी अफाट भक्ती, की पुण्यामधून मोरगावला चालत जायचं हे सोपं आहे का? विचार करा. प्रत्येक संकष्टीला जात होते. विचार करा, एवढी अफाट भक्ती. भक्ती जर असेल तर आजही देव आपल्याला भेटा येईल. फक्त भक्ती तेवढी पाहिजे, निर्मळ भक्ती तेवढी पाहिजे. तर मित्रांनो, 6 डिसेंबर 2025 आज हा समाधी उत्सव सोहळा चालू झालेला आहे. तो 10 डिसेंबरपर्यंत आहे बघा. आपण त्या ठिकाणी नक्की जा पुण्यात असताल तर, आणि मोरया गोसावी यांच्या पायाशी नतमस्तक व्हा. सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल आपल्याला तर गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट जरूर करा. कारण ज्याचं दर्शन घेतल्यानं सगळी संकट दूर होतात असे प्रथम पूजनीय आपले गणपती बाप्पा आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.